पाहतोय उद्या रविवार आहे आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला उत्सुकता आपली वाढलेली आहे आणि त्याच संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी माझा प्रतिनिधी विक्रांत आपल्या सोबत आहेत। विक्रांतकडून आपण आणखी अपडेट्स घेऊया। विक्रांत, नाही, अगदी खरं आहे श्रद्धा, तू ज्याप्रमाणे म्हणतेस खरं तर उद्या फायनल आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे, अर्थात उत्सुकता वाढलेली आहे। दुबईमध्ये भारतीय संघानं आता फायनलमध्ये धडक मारलेली आहे आणि त्याच्यामुळे फायनल ही दुबईमध्ये पार पडणार आहे। आज कसून सराव सुद्धा भारतीय संघानं केलाय न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्यासाठी। टीम इंडिया आता सज्ज झाली आहे। जगभरातून चाहते आता दुबईमध्ये पोहोचलेत। पुढारी न्यूज सुद्धा फायनलसाठी दुबईमध्ये पोहोचलेला आहे। दुबईत आज काय वातावरण आहे सांगतायत आपले प्रतिनिधी निमिष पाटगावकर। तर दुबईमध्ये फायनलचा सामना हा पार पडणार आहे आणि दुबईमध्ये या सामन्यापूर्वी भारतीय संघानं कसून सराव सुद्धा केलेला आहे। दुबईमध्ये नेमकं वातावरण काय, दुबईमध्ये कशा प्रकारे भारतीय फॅन्स असतील किंवा मग न्यूझीलंडचे चाहते असतील यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतोय, या सगळ्याचा आढावा आपल्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे। मात्र उद्या ही फायनलचा सामना, फायनलची मॅच पार पडणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर या दृश्यांमध्ये भारतीय संघ ज्यावेळी या सामन्यासाठी पोहोचला त्यावेळीचे ही दृश्य आहेत। चाहते हे भारतीय संघातील क्रिकेटर्सला भेटण्यासाठी अतिशय उत्सुक सुद्धा। विराट कोहलीनं आपल्या एका चाहत्याला दिलेला ऑटोग्राफ, त्याची सुद्धा दृश्य, ही सगळी दृश्य दुबईमध्ये आहेत। आणि याच अनुषंगानं दुबईमध्ये नेमकं काय वातावरण आहे या संदर्भातली माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निमिष पाटगावकर। आपण पाहूयात। नमस्कार, मी निमिष पाटगावकर दुबई क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाहेरून बोलत आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्या इथे अंतिम सामना होणार आहे। सामन्याची तयारी जय्यत आहे। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। दोन्ही संघ एकाला एक असे साजेस आहेत, म्हणजे दोन्ही संघाची बलस्थानं बघाल तर दोन्ही संघ उत्तम अष्टपैलूंचा भरणा असलेले आहेत आणि त्यामुळे सामना नक्की रंगतदार होणार आहे। नक्की सामन्याची हवा इथे चालू व्हायला लागली आहे। आत्ता इथे सामन्याच्या आदल्या दिवशी इथे प्रचंड ऊन आहे, 33 डिग्री, उद्या 35 असणार आहे असं म्हणतायत। त्याच्यातसुद्धा इथे चाहते वर्ग बघायला आलेला आहे आपल्या संघाचा सराव। भारतीय संघ तर सराव करतो आहे सामन्या आणि त्याचा बघायला इथे भारतीय चाहत्यांनी आजपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे। भारतीय संघाची प्रतीक्षा करणारे चाहते मंडळी इथे आहेत। भारतीय संघ सराव करून बाहेर पडेल आणि इथून त्यांच्या हॉटेलला जाईल, पण आजपासूनच इथे गर्दी आहे। मी असं ऐकलं इथे दुबईमध्ये जो तिकिटांचा दर चालू आहे तो काही हजार डिरॅम्समध्ये चालू आहे असं पण ऐकिवात आलं आहे। त्यामुळे सामन्याची तयारी मस्त झाली आहे आणि उद्या इथे स्टेडियम फुल पॅक्ड असेल। प्रचंड गरमी आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती हीट ही सामन्यात असेल, कारण भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत। त्यामुळे सामन्याला मजा येणार ही नक्की। बघत राहा पुढारी न्यूज, निमिष पाटगावकर दुबईहून। तर कसं आहे, दुबईमध्ये आता भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल मॅच पाहण्यासाठी सगळे चाहते पोहोचले। त्यातच भारताचा खास चाहता सुद्धा पोहोचलेला आहे। तिरंगा हा हातामध्ये घेऊन तिरंगी रंगात स्वतःला रंगवून मैदानामध्ये टीम इंडियाला चीअरअप करणारा सुधीर हा तुम्ही कायमच पाहिला असेल। हा सुधीर सुद्धा ही मॅच पाहण्यासाठी पोहोचलेला आणि या सुधीर सोबत विशेष बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केलेली आहे। आपण ती बातचीत सुद्धा पाहूयात। सुधीर चौधरी यांच्याशी केलेली ही बातचीत आपण पाहूयात। आपले प्रतिनिधी निमिष पाटगावकर यांनी बातचीत केलेली। मी निमिष पाटगावकर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाहेरून बोलत आहे। आता माझ्याबरोबर आहे भारतीय संघाचा चाहता सुधीर। सुधीर जी, आपका स्वागत। आपको दुबई में आना ही चाहिए, भारत फाइनल में है, तो आपको क्या लगता है कल का मैच का कैसा होगा? देखिए, कल का मैच जिस प्रकार 2013 में बर्मिंघम में टीम इंडिया ने जीत दर्ज की, आज उसी को 2013 की जीत टीम इंडिया करेगी रिपीट। ये कल की पूरी 100% है कि न्यूजीलैंड के खिलाफ एक नया इतिहास रचेंगे। लेकिन आपको लगता है न्यूजीलैंड का टीम भी तगड़ा है, भारत का मैच बहुत तगड़ा होगा, एंड तक जाएगा, आपको क्या लगता है? देखिए, हम तो काफ़ी खुश है कि स्पिनर पिच पे हो और हमारे 4 दिग्गज स्पिनर हैं। तो स्पिनर, एक तो इतनी कल की जो टेम्परेचर है 35 डिग्री, तो कीवी झेल नहीं पाएंगे, गर्मी से परेशान, और दूसरी तरफ हमारे 4 प्रमुख गेंदबाज तबाह करेंगे और टीम इंडिया 2013 की जीत करेगी रिपीट। थैंक यू। आपका कब आ जाए सुबह वापस? नहीं, सचिन सर की मैच 5 को ख़त्म हुई, 6 की शाम को मैं दुबई आए, 7 को भी प्रैक्टिस थी, लेकिन आज 8 को प्रैक्टिस में आए, टीम इंडिया का हौसला बढ़ाए, सकनात किए। तो पूरी जोश खरोश के साथ कहते हैं कि 2013 की जीत टीम इंडिया करेगी रिपीट।
कसं आहे, उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना लढतोय. त्याच्यामुळे आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कशापर्यंत काटेकी टक्कर झाली आहे, कशा प्रकारे ही काटेकी टक्कर झाली, आतापर्यंतचा रेकॉर्ड नेमका काय सांगतोय ते सुद्धा आपण पाहूयात टीव्ही स्क्रीनवर. एकूण सामने हे 119 झालेले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड असे एकूण 119 सामने झालेत. त्यामध्ये 65 सामन्यामध्ये भारत विजयी झालेला आहे. 50%पेक्षा जास्त रेकॉर्ड भारताचा आहे. न्यूझीलंड 50 सामन्यांमध्ये विजयी झालेला आहे, तर एक सामना हा टाय झालेला आहे. 50% पेक्षा जास्तचा रेकॉर्ड हा भारताचा आहे. अनिर्णित असे 7 सामने राहिलेले आहेत. वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सामने हे एकूण 12 झालेले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ प्रत्येकी 6-6 वेळा जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मात्र बराबरकी टक्कर झालेली आहे. 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी तर 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल न्यूझीलंड विजयी झालेली होती. अर्थात ती जखम अजूनही ताजी आणि त्याच जखमेचं प्रत्युत्तर देण्याची उद्या संधी आहे. 2021 टेस्ट चॅम्पियनशिप फायनल न्यूझीलंड विजयी झालेली होती, त्याही जखमेचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. 2023च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारत विजयी झालेली होती, त्यामुळे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न हा न्यूझीलंडकडून सुद्धा केला जाईल. सलग 6 सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झालेला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड आतापर्यंतचे मागचे 6 सामने पाहिले तर भारत विजयी झालेला आहे. दुबईतील 10 पैकी 9 सामन्यांमध्ये 5 सामन्यांमध्ये भारत विजयी झालेला आहे. 9 सामन्यांमध्ये भारत विजयी झालेला आहे. केवळ एका सामन्यामध्ये भारत पराभूत झालेला आहे. दुबईतील 10 पैकी एक सामना टाय झालेला आहे. बरं, भारत एकाही सामन्यात पराभूत झालेला नाहीये. 9 सामन्यांमध्ये विजयी झालाय, तर एका सामन्यात टाय झालेला आहे. त्याच्यामुळे उद्याचा सामना हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातच भारत जिंकण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे. त्यामुळे उद्याच्या या फायनलकडे संपूर्ण भारताचं लक्ष असणार आहे. काय होतंय आपल्याला अगदी काही तासांमध्ये मॅच सुरू होईल आणि तेव्हा कळेलच. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.